नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार असं कळतंय। मवियाच्या फॉर्म्युलाबाबत टीव्ही 9 मराठीकडे विश्वसनीय सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। समोर आलेल्या फॉर्म्युल्यात वंचितचा मात्र समावेश नाहीये। फॉर्म्युलामध्ये वंचितचा समावेश नाही, मात्र 4 जागा सोडण्याचा विचार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। महाविकास आघाडीमध्ये आता 22, 16 आणि 10 असा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। हे सूत्र असणार आहे ते नेमका काय आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तेही आपण पाहूयात। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, ज्यामध्ये उभाटा गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यांना 22 जागा, काँग्रेसला 16 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासाठी 10 जागा असा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांकडून कळतंय। गेल्या वेळेपेक्षा आपण बघतोय एक जागा ही ठाकरे गटाकडची कमी आहे। तर आपण बघतोय ठाकरे गटाला मिळालेल्या ज्या 22 जागा आहेत त्या कोणत्या आहेत? रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले जिथे पाठिंबा दिला जाणार आहे राजू शेट्टी यांना, तसंच सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई असा समावेश ह्या 22 जागांमध्ये आहे। दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा आलेल्या आहेत असं सूत्रांकडून कळतंय, ज्यामध्ये नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई अशा 16 जागांचा समावेश आहे। रामटेकमध्ये शिवसेनेसोबत जागांची अदलाबदली झाल्याचंही कळतंय। तर शरद पवार गटाला 10 जागा मिळालेल्या आहेत। बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, माढा जिथे पाठिंबा दिला जाणार आहे जानकरांना, तर सातारा, वर्धा आणि भिवंडी अशा या 10 जागा आहेत। गेल्या वेळी इथे लोकसभेच्या 19 जागांवरती शरद पवार गट लढलेला होता।